नमस्कार शेतकरी बंधूंनो, परवाच्या आपण व्हिडिओमध्ये आणि शॉर्टमध्ये सांगितलं होतं की या आठवड्यात पेरणीची घाई करू नका, पण हेही सांगितलं होतं की राज्याच्या दक्षिण भागात म्हणजे लातूर, धाराशिव असेल, नांदेड असेल, यवतमाळ, चंद्रपूर हा जो दक्षिणेकडचा भाग आहे, इथे पाऊस 11 तारखेला 10 तारखेला चांगला पडण्याची शक्यता आहे आणि त्या भागातल्या शेतकऱ्यांचे फोन येत आहेत, आम्हाला भरपूर पाऊस पडलाय, आम्ही पेरणी करावी की ना करावी. तर परत मी एकदा सांगू इच्छितो की जर 75 ते 100 मिलीमीटर पाऊस आपल्या इथं पडला असेल आणि जमीन थंड झाली असेल तर आणि पुढे मान्सून ॲक्टिव्ह होण्याचा अंदाज दिसतच आहे, तो होणारच 15-16 तारखेपासून होईल किंवा 14 पासून होईल. तर ज्या ठिकाणी स्थानिक परिस्थिती कशी आहे याचा अंदाज घेऊन आपण पेरणीचा निर्णय घेऊ शकता. एकदमच पेरणी करायचीच नाही हे म्हणणंही योग्य नाही. जर स्थानिक परिस्थितीमध्ये आता बऱ्याच ठिकाणी 100-100 मिलीमीटर सुद्धा पाऊस तिथं पडला असेल आणि तिथे ओलावा भरपूर असेल, जमिनी थंड झाल्या असतील, तर तुम्ही स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊन आपण पेरणी करू शकता, लागवडी करू शकता आपापल्या ठिकाणी. कारण बऱ्याच ठिकाणी अजूनही तेवढा पेरणीयोग्य पाऊस पडलेला नाही. अशा शेतकऱ्यांनी थांबावं आणि जिथे भरपूर पाऊस पडलाय, पेरणीयोग्य पाऊस पडलाय, असे शेतकरी पेरणी करू शकता. धन्यवाद.